नाही, नक्कीच सोकावेल आणि आत्ताच मला वाटतं इतका तो सोकावलेला आहे, हं, की जो उठतो तो त्याच्या मनाला येईल ते करतोय, हं, वाटेल ते करतोय. म्हणजे गुंडगिरी तर इतकी वाढत चालली आता या सगळ्या नेत्यांची, हं, की त्याला काय बोलावं आणि म्हणजे मला तर ना, मी मंत्रालयात गेले, की मी अशी गार होते तिकडचे सगळे लोकं बघून. हं, ते असे सगळे असे झब्बे, कुर्ते, ते जॅकेट वगैरे घालून येतात, हातात फुलांचे गुच्छ, हं. गळ्यात अशी जाड ती सोन्याची चेन, हातात कडं आणि हे सगळं घालून तिथे येऊन बस त्यांचं काम काय, की जाऊन नेत्यांना खुश करणं, हं. आपापल्या लोकांना पदं मिळवून देणं, आपापल्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट मिळवून देणं आणि राजकारणाकडे ना आता सामान्य माणसाला जर विचारलं ना प्रसन्न, हो. पाहवत नाहीये. हं, हे खरंच पाहवत नाहीये आणि म्हणून मला नेहमी वाटतं, की कितीही मी राग केला ना फडणवीसांचा, हं, तरी असं वाटतं, की त्यातल्या त्यात आज ते बरे आहेत. हं. तर असं वाटतं, की त्यांनी तरी निदान बरं. त्यातनं काहीतरी मार्ग काढावा हं, आणि आत्ताच्या घटकेला आपण एकानंतर एक सगळे मंत्री बघितले, हं. शिरसाट बघितले, ते संजय गायकवाड बघितले, पडळकर, आव्हाड. ते म्हणजे आव्हाड काय तुम्ही अधिवेशनात जाताना खरं आहे. मंगळसूत्र चोर काय, मंगळसूत्र चोर काय? तुम्ही म्हणजे एक तर ते मला नेहमी ड्रामा किंग वाटतात. कधी हातकड्या काय घालून येतात. अरे तुम्ही सिरियसनेस दाखवा ना. हं, डिबेट चांगल्या मुद्द्यांवर करा ना. पण त्याच्यासाठी मला असं वाटतं, की ती जी बौद्धिक पातळी पाहिजे, ती आत्ताच्या राजकारण्यांमध्ये आहे की नाही, हं. इथून मला डाऊट वाटतो. त्याच्यानंतर आपण ती फ्री स्टाईल मारामारी हो, विधान भवनात बघितली. म्हणजे आपण हो. त्याला लोकशाहीचं मंदिर म्हणतो. खरं आहे. तेच झालं तर ते सूरज चव्हाणची बघितली. अरे काय चाललंय हे?